नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते। आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत मेथी मटर पनीर। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण तेल टाकून घेऊया। सुरुवातीला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण दालचिनी, खडे मसाले टाकून घेणार आहोत। मटन वेलची, 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात, लवंग घेतल्यात 5-6 आणि काळी मिरी। त्याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता टाकूया, हिरवी मिरची। ह्या हिरव्या मिरच्या मी 2 घेतल्या, तिखटवाल्या आणि रफली चॉप लसूण। आता हे छान व्यवस्थित आपण पहिल्यांदा फ्राय करून घेऊया। त्यामध्येच आता आपण टाकणार आहोत हे सोक केलेले काजूचे गर। काजू आपण एक 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होते, छान व्यवस्थित ग्रेव्हीसाठी नरम होतात। आता आपण त्याच्यामध्ये मोठे 3 कांदे घेतले आहेत मी, हे मध्यम आकाराचे, ते आपण टाकून घेऊया। ते पण आपल्याला रफली चॉप करायचे आणि हे छान भाजून घेऊया। आपल्याला कांद्याचा रंग चेंज नाही करायचा आहे, फक्त ट्रान्सपरंट करायचं आहे, तेवढंच भाजायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊया, जेणेकरून कांदा व्यवस्थित शिजायला मदत होईल। 2 ते 3 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवर भाजायचं। तुम्ही बघू शकता एवढाच कांदा आपला भाजला गेला पाहिजे। आता आपण हा वाटून घेऊया। आता आपण दुसऱ्या पॅनमध्ये पनीर भाजून घेऊया। आपलं तोपर्यंत वाटप सुद्धा थंड होऊन जाईल। अशा प्रकारे आपलं पनीर आता फ्राय झालं आहे। आता आपण वाटप वाटून घेऊया आणि फोडणी करूया। अशा पद्धतीने हे आपण छान बारीक वाटप वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी टाकून घेऊया। आता आपण सुरुवातीला कढई छान तापवून घेतली आहे। त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तेल, छोटे टेबलस्पून मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि हे बटर टाकायचं आहे। 2 टेबलस्पून आपण तेल टाकलं आहे आणि 4 मोठे क्यूब आपण बटर टाकलं। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सुरुवातीला जिरं। जिरं सुद्धा आपल्याला हातावर छान व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आहे, त्यामुळे ना त्याचा सुगंध खूप छान येतो। आता जिरं आपलं छान व्यवस्थित फ्राय झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मेथी। मेथी छान बारीक आपण कापून घेतली आहे। ही 1 जुडी मेथी घेतली आहे मी। आता कसं श्रावणामध्ये पाल्याच्या भाज्या खूप छान येतात। ही आता आपण 1 जुडी मेथी घेतलेली आहे, ती आपण व्यवस्थित तेलाबरोबर मिक्स करून घेऊया। टाकणार आहोत, तर तुम्ही बघू शकता आपली मेथी छान मिक्स झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवे वाटाणे। हिरवे वाटाणे मी हे 100 ग्रॅम घेतलेले आहेत। हे पण आपण छान मिक्स करून घेऊया। हा तुम्ही पाहू शकता मेथी आणि वाटाणे आपले बटर आणि तेलाबरोबर छान फ्राय झाले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये मगाशी जे वाटप केलं आहे ते टाकून घेऊया। आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। याच्यामध्येच आता आपल्याला थोडंसं पाव चमचा साखर हे हळद टाकून घ्यायची आहे। हे बघा, एवढीच हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही आहे। आणि छान
आता आपण याच्यामध्ये लाल तिखट मसाला टाकणार आहोत. हे काश्मीरी मसाला आहे, पाव चमचा टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही कारण की आपण याच्यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता खूप सुंदर कलर आला याला. यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एकजीव करून घेऊया. यात ना आपण आता जे मिक्सरचं भांडं होतं त्यातच मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. ते पाणी आपण त्यात टाकून घेऊया आणि परत व्यवस्थित एकजीव करूया. आता हे आपण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित झाकून ठेवून उकळी काढून घेऊया. आता आपली 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. मी मध्ये एकदा ढवळून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित घट्टसर झालेली आहे आपली ही भाजी. आता आपण याच्यामध्ये जे फ्राईड केलेलं पनीर आहे ते टाकून घेऊया. आणि अलगद आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला हे हलक्या हाताने घ्यायचे जेणेकरून पनीरचे तुकडे आपले तुटणार नाहीत. तुम्ही पाहू शकता ही भाजी किती सुंदर दिसते. तर अशा प्रकारे आपली मेथी मटर पनीर तयार झाली आहे. ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झाली आहे. आता आपण ही सर्व करून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झाली आहे. हे श्रावणामध्ये तुम्हीसुद्धा अशी एक स्पेशल भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला मी बनवलेली भाजी कशी वाटली ही मला कमेंट करून मात्र नक्की कळवा. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.